सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली। अधिवेशनाचा आज आता शेवटचा दिवस आहे। विविध मुद्द्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजलं, त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्यांचं नाव आज तरी जाहीर होतं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली। आज या संदर्भात सुनावणी आहे। बीड जिल्हा न्यायालयामध्ये आज ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत। सुनावणी आधी आज देशमुख कुटुंब निकम यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे आज या बातमीकडे आपले लक्ष असणार आहे। तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे कुणाल कामरा संदर्भातली। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे। त्याच्या विरोधात मनमाड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल कामरानं नवा व्हिडिओ ट्विट केलाय आणि स्टुडिओच्या तोडफोडीवर कामरानं हा नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय। मुंबई पोलिसांनी कामराला दिलेल्या चौकशीच्या नोटीसवर कुणाल कामरानं 1 आठवड्याच्या मुदतवाढीची मागणी केलेली आहे। त्यामुळे आज या संदर्भात दिवसभर काय घडामोडी घडतात हेही आपल्याला पाहायचंय।